रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या, एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक. गव्हर्नर हाऊसची 48 एकर जागा, त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, राष्ट्रीय स्मारक व्हावं. उदयनराजे भोसलेंची मागणी. तर स्मारकाबाबत अमित शहा फडणवीसांची चर्चा केल्याची उदयनराजेंची माहिती. मंगेशकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी ठाम, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर मंगेशकर कुटुंबाचं योगदान सर्वांना माहीत, अजित पवारांचं वक्तव्य. दरम्यान मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी, वडेट्टीवारांचा घणाघात. मंगेशकर रुग्णालय मृत्यू प्रकरणी तिसरा अहवाल येणं अद्याप बाकी, अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. 26 अकराचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची कोठडी, पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टाचा निर्णय. एनआयएकडून 20 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. तर एनआयए अधिकाऱ्यांकडून सकाळपासून राणाची चौकशी सुरू, सूत्रांची माहिती. राणाच्या चौकशीत नवे खुलासे होण्याची शक्यता, तहव्वूर राणाला भारताकडे सोपवतानाचा आणखी एक फोटो समोर. भाजपनं क्रेडिट घेण्यासाठी तहव्वूर राणाला भारतात आणलं का? राऊतांचा सवाल. तर 2009 साली राणा हेडली विरोधात एनआयएकडून पहिली एफआयआर दाखल, राऊत तेव्हापासून ही सर्व प्रक्रिया सुरू, संजय राऊतांची माहिती. अबू सालेमचा 25 वर्षांच्या कारावासाचा कालावधी मार्च 2025 अखेरीस संपुष्टात आल्याचा उच्च न्यायालयात दावा. तर तुरुंगातून सुटका करण्याची मागणी, खंडपीठाकडून केंद्र आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील ठाकरेंच्या भेटीला. इम्तियाज जलील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल. इम्तियाज जलील मातोश्रीवर आलेत, याबाबत माझ्याकडे माहिती नाही. जलील यांच्या प्रश्नावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. आमची फाईल अर्थमंत्र्याकडेही पाठवली जात नाही, वित्त खातं परस्पर आमची फाईल पाठवून देतं, प्रताप सरनाईकांचा आरोप. कुठल्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला झाले पाहिजे. मी 5 तारखेलाच वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन बसणार, मंत्री प्रताप सरनाईकांची भूमिका. एसटी कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून हालचाल, एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार. एकनाथ शिंदे फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा, पगारांसंदर्भात उद्या लेखी आदेश जारी केले जाणार. प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून आज सुटका होण्याची शक्यता, कोर्टातील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं कोरटकरच्या सुटकेत तांत्रिक अडचण. आज दुपारनंतर कोरटकरची सुटका होण्याची शक्यता. कळंबा कारागृहातील प्रशांत कोरटकरची इनसाइड TV9 मराठीकडे. जेलमध्ये कोरटकर एकाकी, 12 दिवसात फक्त एकदाच त्याने पत्नीची भेट घेतली. कोरटकरला स्वतंत्र बराकीत ठेवल्यानं त्याचा कुणाशीही संपर्क नाही. कळंबा कारागृहातून बाहेर पडताना प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण मिळणार. पोलीस संरक्षणात कोल्हापूर पोलीस जिल्ह्याबाहेर सोडणार. कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून आज सुटका होण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यात शहा तटकरेंच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत. जेवणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गोगावले, सामंत यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त, सुनील तटकरेंच्या गीताबाग निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त. शहा उद्या तटकरेंच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेणार. पालकमंत्री नसले तरी रायगड नाशिकमध्ये कामं सुरू, पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, अजित पवारांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदासाठी गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं, पालकमंत्री पद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल. तटकरेंनी रायगडचा जनादेश समजून घ्यावा, महेंद्र दळवींचं वक्तव्य. बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी देणार, माझ्या बहिणीला आता उपोषण करण्याची वेळ येणार नाही. बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ताईदादांमध्ये जुंपली, सुप्रिया सुळेंनी केलं होतं आंदोलन. बनेश्वर रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळाला, 2 तारखेला रस्त्याचं भूमिपूजन करणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा आत्मा फुले चित्रपटाच्या संदर्भातील सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेचं आज राज्यभरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या घरासमोर आंदोलन. बारामतीत अजित पवारांच्या घरासमोरही आंदोलन करण्यात येणार. शेतकरी कर्जमाफी आणि अपंगांचा मदत निधी वाढवून देण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटना आक्रमक.